श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला दाखवणार आहे गोड पोळ्या. तर त्यासाठी साहित्य बघा. इथे मी घेतलेलं आहे गुळावरून जी वेलची आहे, त्यानंतर तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, मीठ, पाणी आणि एक आपल्याला ते मिश्रण करण्यासाठी भांडं आपण घेतलेलं आहे. त्यानंतर त्यात मी पहिलं तांदळाचं पीठ, नंतर गव्हाचं पिठाचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे. ही झटपट असे पोळ्या तयार होतात. सकाळी नाश्त्यासाठी काय बनवायचं, तर हे आपण असं गोड पोळ्या बनवू शकतो. त्यानंतर थोडंसं मीठ, चव येण्यासाठी मीठ टाकायचं आहे. तुम्ही ह्याच्यात गुळाऐवजी साखर पण टाकू शकता, पण मी गूळ टाकलेला आहे. तुम्ही साखर पण टाकू शकता ह्याच्यात, आणि तुमच्या अंदाजानुसार तुम्ही गूळ घेऊ शकता. आणि हे पहिलं थोडं पाणी टाकून ज्या गुळाच्या छोट्या हे असतात, गुळाच्या गठळ्या असतात, त्या आपण मोडून घ्यायच्या आहेत हाताने. हे बघा, असं बॅटर हे तयार झालं पाहिजे. एकदमही पातळही नाही आणि एकदम जाडही नाही, मीडियममध्ये. आणि अशा झटपट होतात, कमी तेलात. काही याला महालपोहा पण म्हणतात, पण महालपोहा हा तळला जातो. हा एकदम कमी तेलात. हे बघा, थोडंसंच मी तेल घेतलेलं आहे, ते बघू शकता. जशा आपण पोळ्या काढतो आंबोळ्या, तसंच काढून घ्यायचं आहे. त्या काढल्यानंतर 2 मिनटं फक्त वर ढाकणं ठेवून वाफ, म्हणजे वरून पण ते शिजले गेल्या पाहिजे. आणि एकदम मस्त लागतात, झटपट. जर आपल्याला नाश्त्याला काय हवं असेल तर तुम्ही नक्की करून बघा. हे बघा, आणि पटकन कमी तेलात मस्त अशा पातळ मस्त तयार होतात. जास्त तेल पण लागत नाही याला. म्हणजे जर कोण ऑइली खात नसेल तर त्यासाठी एकदम मस्तच आहे. एकदम काहीच याच्यात जास्त असं आपण वस्तू वापरायची नाही आहेत. एकदम थोडंसं, एकदम आपण कमी सामानात हे होऊ शकतं. हे बघा, आपल्याकडे गूळ, नंतर तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ हे आपल्याकडे असतंच. त्यामुळे आपण हे पटकन असं, आपल्याला नाश्ता काय बनवायचा ते आपण हे नाश्ता असा बनवू शकतो. बघा, मी इथे तुम्हाला 2-3 काढून दाखवलेले आहेत. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर करायला विसरू नका, आणि कमेंट पण करा. वर आपण ढाकण्यात ठेवल्यामुळे ते चांगलं वरून शिजतं पण पटकन. हे बघा, हे बघू शकता, एकदम थोडं तेल वापरत आहे मी, जास्त तेल वापरत नाही. हे बघा, तुम्ही बॅटर पण बघू शकता. म्हणजे एकदमही जाड पण नाही, एकदम पातळ. आणि थोडं ह्याच्यात मीठ टाकायला विसरू नका. तर मी ह्यांना विचारते कसं झालं. तर हे बोलले खूप छान. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.